नमस्कार मित्रांनो. दिव्यांगजन बांधवांसाठी आता एक खुशखबर आहे की आता त्यांना रेल्वे कन्सेशन काढण्यासाठी हॉस्पिटलमधून कन्सेशन सर्टिफिकेट आणण्याची गरज नाही. हे काम फक्त आता UDID कार्डवर होणार आहे. अट फक्त एकच आहे की ती दिव्यांग व्यक्ती 90% किंवा त्यापेक्षा जास्त अंधत्व असणारी हवी, तरच UDID कार्डवर रेल्वे कन्सेशन काढता येणार आहे. इतर अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना अजून तरी ही सवलत उपलब्ध नाही. त्यांना अजूनही जुन्या पद्धतीने रेल्वे कन्सेशनसाठी अर्ज करावा लागतो. म्हणजेच कन्सेशन फॉर्म हॉस्पिटलमधून भरून आणावा लागतो. त्यानंतर तो दिव्यांगजन कार्ड या वेबसाईटवर अपलोड करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. तर चला जाणून घेऊया 90% किंवा त्यापेक्षा जास्त अंधत्व असणाऱ्या व्यक्तीसाठी कशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. सर्वप्रथम आपल्याला दिव्यांगजन कार्ड सर्वप्रथम आपल्याला दिव्यांगजन कार्ड या वेबसाईटवरती यावे लागेल. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला न्यू युजर या बटनावरती क्लिक करावे लागेल. इथे आल्यानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन विथ आधार हे स्क्रोल बटन ऑन करावे लागेल. ऑन केल्यानंतर ही डिक्लेरेशन बॉक्सवरती इथे टिक करावे लागेल. त्यानंतर नेम ॲज पर अदर, जसे नाव तुमच्या आधार कार्डवरती असेल अगदी जसेच्या तसे एकही स्पेलिंग मिस्टेक न करता तुम्हाला भरावे लागेल. जसे की त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यावा लागेल. त्यानंतर इथे गेट OTP या बटनावर क्लिक करून जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल. तो OTP इथे तुम्हाला टाकून घ्यावा लागेल. आणखी एक गोष्ट, जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर असा एक मेसेज तुमच्या समोर येईल, आधार कार्ड ऑलरेडी यूज म्हणून. तर ठीक आहे, इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबरवर गेट OTP या बटनावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर एक OTP येईल, तो इथे टाकून घ्यायचा आहे. आता सध्या तरी हे दोन्ही रजिस्टर केल्यामुळे दाखवत नाहीये. जर नवीन पहिल्यांदा जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर असा मेसेज येणार नाही. तुम्हाला OTP टाकण्यासाठी इथे 2 ब्लॉक येतील. इथे ईमेल ID तुमचा टाकून घ्या आणि त्यानंतर डिसेबिलिटीमध्ये जाऊन ब्लाइंडनेस, व्हिज्युअल इम्पेअरमेंट ऑफ 90% अँड अबव यावर क्लिक करून तुमची या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करून तुमची साइन अपची प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर लॉग इन करून पुढील फॉर्म कसा भरावा त्याबद्दल मी सांगणार आहे. साइन अपची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ॲप्लिकंट लॉग इन या पेजवर आल्यानंतर तुम्हाला तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर गेट OTP यावर क्लिक केल्यानंतर जो रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर यूज केला होता त्या नंबरवर एक OTP येईल, तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कॅप्चा फिल करून तुम्हाला लॉग इन करायचे आहे. आता लॉग इन केल्यानंतर कसा फॉर्म फिलअप करायचा त्याबद्दल जाणून घेऊया. अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. तर ज्या प्रकारे आपण रजिस्ट्रेशन केले होते ते नाव, जेंडर, पुन्हा डिसॅबिलिटी ज्या प्रकारची असेल तसे ईमेल ID व मोबाईल नंबर हे रजिस्ट्रेशन केलेले सर्व डिटेल्स तुमच्या समोर येतील. त्यानंतर आपल्याला UDID कार्डवरती रेल्वे कन्सेशनसाठी अप्लाय करायचा आहे. त्यासाठी कार्ड रजिस्ट्रेशन विथ UDID यावरती क्लिक करायचे आहे आणि इथे तुम्हाला तुमचा UDID नंबर जसे MH पासून सुरू होतो तो इथे टाकून घ्यायचा आहे. आता आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी MH पासून स्टार्ट होतो. बाकी कर्नाटक किंवा इतर राज्य असेल त्यांचा KA वगैरे अशा प्रकारचे त्याला सुरुवातीला एक्सटेन्शन असतील. तर ठीक आहे, इथे आपला UDID नंबर आपण टाकून घेऊया. तर ठीक आहे, हा UDID नंबर आपण टाकून घेतल्यानंतर बाजूला कुठेही पेजवरती क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर थोडा वेळ तुम्ही वेट करा, तर इथे फादर्स नेम, इथे तुम्हाला जे डिसेबिलिटी सर्टिफिकेटवर तुमच्या वडिलांचं नाव असेल ते इथे तुम्हाला दर्शविण्यात येईल. कधी कधी वेळ लागतो, त्यामुळे थोडं तुम्हाला संयम ठेवायला लागेल. 1-2 वेळा बाजूलाच कुठेतरी क्लिक करा. पण मित्रांनो, इथे UDID कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव इथे बाय डिफॉल्ट इथे येऊन जाईल. इथे फादर्स नेम म्हणलेले इथे तुमच्या वडिलांचं नाव येऊन जाईल. जसे तुमच्या डिसेबिलिटी सर्टिफिकेटवर असेल त्याप्रमाणे इथे येऊन जाईल. तर ठीक आहे, यानंतर तुम्हाला फोटो अपलोड करायची काही गरज नाहीये. त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ प्रूफ या ठिकाणी मात्र तुम्हाला यापैकी एखादे डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल. शक्यतो पॅन कार्ड अपलोड करायचा प्रयत्न करा. डेट ऑफ बर्थ प्रूफ अपलोड यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही फोल्डर बनवून ठेवला असेल तुमच्या पॅन कार्ड साठी, त्या फोल्डरमध्ये तुम्हाला त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे. तर अशा प्रकारे अपलोड केल्यानंतर खाली यावे लागेल. इथे तुम्हाला डिटेल्स ऑफ कन्सेशन सर्टिफिकेट इश्यूड फ्रॉम गव्हर्नमेंट हॉस्पिटल त्याबद्दलची माहिती भरावी लागेल. स्टेटमध्ये इथे तुम्ही महाराष्ट्र, ज्या पण स्टेटचे तुम्ही असाल, आता माझ्या केसमध्ये महाराष्ट्राचा हा क्लायंट आहे, त्यामुळे महाराष्ट्र टाकल्यानंतर तुम्ही ज्या हॉस्पिटलमधून UDID कार्ड काढले असेल त्या हॉस्पिटलची जी सिटी असेल ती इथे टाकून घ्या. जसे माझ्या केसमध्ये सिंधुदुर्ग मधून हे कार्ड अप्लाय झाले आहे. तर इथे सिंधुदुर्ग हेच नावाने मी सर्च करत आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाकी काही भरण्याची गरज नाही. त्यानंतर आय कन्फर्म दॅट डिटेल्स या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही सेव्ह आणि सबमिट या बटनावर क्लिक करून फॉर्म सबमिट करू शकता. परंतु बऱ्याचशा केसेसमध्ये तुम्हाला आधी सेव्ह ड्राफ्ट यावर क्लिक करून तो ड्राफ्टमध्ये सेव्ह करावा लागेल. त्यानंतर ड्राफ्टमध्ये जाऊन तुम्ही सेव्ह अँड सबमिट असं कराल तर ते लवकर होईल. कारण मी बऱ्याच वेळा असा अनुभव घेतला आहे की डायरेक्ट सेव्ह अँड सबमिट केल्यानंतर फॉर्म सबमिट होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला मी फॉर्म कंप्लीट केल्यानंतर सेव्ह ड्राफ्ट यावरती क्लिक करतो. तो फॉर्म ड्राफ्टमध्ये सेव्ह झाल्यानंतर ऍक्शन या बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तोच इंटरफेस तुमच्या समोर येईल. त्यानंतर इथे आय कन्फर्म यावर पुन्हा क्लिक करून सेव्ह अँड सबमिट करायचे आहे. तर ओके, अशा प्रकारे कार्ड अप्लाय सक्सेसफुली हे येऊन जाईल. त्यानंतर ओके क्लिक करून इथे तुम्हाला ऍप्लिकंट डॅशबोर्ड, तर इथे तुम्हाला तुमची सर्व डिटेल्स दिसून येईल. जसे की ऍप्लिकेशन नंबर, ऍप्लिकेशन डेट, ऍप्लिकंट नेम, मोबाईल नंबर, कार्ड इश्यूइंग स्टेशन, त्यानंतर स्टेटस, ऍप्लिकेशन फीडबॅक. ऍक्शन मध्ये तुम्हाला एक 10 ते 15 दिवसामध्ये अप्रूव्ह झालेला दिसून येईल या बॉक्समध्ये, किंवा तुमच्या मोबाईलला एक मेसेज येऊन जाईल युअर कार्ड इज रेडी. त्यानंतर ते कार्ड तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढू शकता किंवा स्मार्ट कार्ड बनवू शकता. जसे तुम्हाला हवे असेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण कशा प्रकारे अंधत्व म्हणजे 90% किंवा त्यापेक्षा जास्त अंधत्व असणाऱ्या व्यक्तींसाठी कशा प्रकारे रेल्वे कसिससाठी अर्ज सादर करू शकतो हे आपण जाणून घेतले आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी एक CSC चालक आहे. माझे CSC सेंटर आहे. जर कोणी तुमच्या ओळखीत दिव्यांग बांधव असेल, त्यांना जर रेल्वे कन्सेशन काढायचे असेल तर माझा संपर्क क्रमांक द्या 9096911018. व्हॉट्सअपवर डॉक्युमेंट पाठवून घर बसल्या त्यांचा फॉर्म भरून दिला जाईल.